हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फार्मासिस्ट वॅकन्सी 2024 मध्ये एक नवीन वॅकन्सी आलेली आहे। कोणती? फार्मसी ऑफिसरची नवीन जाहिरात, औषध निर्माण अधिकारी। जसं तुम्हाला माहितीच आहे की मित्रांनो, आरडी फार्मा या युट्यूब चॅनलवर तुम्हाला फार्मसीच्या ज्या काही नवनवीन वॅकन्सीज असतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील, परमनंट वॅकन्सीज असतील आणि सर्व काही फार्मसी रिलेटेड अपडेट असतात मित्रांनो वॅकन्सीचे, ते सर्व अपडेट सर्वात आधी आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतात मित्रांनो। तर आपण या नवीन वॅकन्सी बद्दल बघू की ही कुठून आलेली आहे, टोटल नंबर ऑफ फार्मसी ऑफिसरचे पोस्ट किती असणार आहेत त्याच्यामध्ये ते डिटेल मध्ये आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, ही जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आहे ती कुठून आलेली आहे? मीरा भाईदर महानगरपालिका। तर मित्रांनो, मीरा भाईदर महानगरपालिकेमध्ये फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, इथे बाकीच्या पोस्टचे पण खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत, त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता वगैरे असेल, खूप साऱ्या वॅकन्सी आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपण जे आहेत तर या ह्याच्यामध्ये फक्त आपलं फार्मसी ऑफिसर, औषध निर्माता हेच बघणार आहेत। तर इथे आपलं तर इथे दिसत नाहीये फर्स्ट पेज मध्ये। तर मित्रांनो, सेकंड पेज मध्ये इथे बघू शकता तुम्ही, सेकंड पेज मध्ये 27 नंबरला आपलं मुख्य औषध निर्माण अधिकारी असं दिलेलं आहे। तर इथे मित्रांनो 28 नंबरला आपण बघू शकता तुम्ही वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी आणि 29 ला औषध निर्माता म्हणजेच औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो, इथे तीन वेगवेगळे पोस्ट दिलेले आहेत। एक आहे मुख्य औषध निर्माण अधिकारी, सेकंड आहे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी आणि त्याच्यानंतर आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो, हे जे वेगवेगळे मुख्य वरिष्ठ औषध जे दिलेले आहेत त्यांची एलिजिबिलिटी मित्रांनो वेगवेगळी असणार आहे, त्यांचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा असणार आहे। आता मुख्य औषध निर्माण अधिकारी त्याच्यासाठी काहीतरी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे, वरिष्ठ औषध निर्माणसाठी त्याच्यासाठी असणार आहे आणि औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहेत ते बघणार आहेत। मुख्य औषध निर्माण अधिकारी मंजूर पदे 1, कार्यरत 0 आणि मित्रांनो ह्याच्यात रिक्त पदे 1 आहे, म्हणजे मुख्य औषध निर्माण अधिकारीसाठी मित्रांनो एक वॅकन्सी इथे असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारीसाठी मंजूर पदे किती आहेत? 4 आहेत आणि रिक्त पदे पण मित्रांनो 4 आहेत। म्हणजेच वरिष्ठ औषध निर्माण अधिकारीसाठी मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत ते असणार आहेत मित्रांनो 4। आणि लास्टचं जे आहे मित्रांनो औषध निर्माता, त्याच्या पुढे दिलेले औषध निर्माण अधिकारी। तर मित्रांनो, मंजूर पदे 16 आहेत पण ह्याचे कार्यरत पदे 15 दिलेत आणि मित्रांनो इथे रिक्त पदेच्या ज्या कॉलम मध्ये काय दिलेलं आहे? 1। तर मित्रांनो, अशा टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत ह्या नोटिफिकेशन मध्ये? मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत 6। त्या 6 मध्ये मित्रांनो मुख्य औषध निर्माण अधिकारी 1, वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी 4 आणि औषध निर्माण अधिकारी 1। तर मित्रांनो, हे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल त्याचं एज किती असणार आहे, कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत की नाही, तर मित्रांनो डिप्लोमा स्टुडंटसाठी एक्सपिरियन्स लागेल की नाही, असे खूप सारे क्वेश्चन आहेत। पण मित्रांनो, ह्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन ज्यावेळेस व्यवस्थित क्रायटेरिया एलिजिबिलिटी ते आणखीन आलेलं नाही, फक्त या वॅकन्सीचं किती टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन आतापर्यंत आलेली आहे। तर मित्रांनो, ती इन्फॉर्मेशन ज्यावेळेस येईल की मुख्य औषध अधिकारी वरिष्ठ यांचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे की नाही, तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल त्यावर पण मित्रांनो मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि तो पण मित्रांनो नोटिफिकेशन लवकरच येणार आहे। आणि त्या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला समजणार आहे मित्रांनो की ऍप्लिकेशन स्टार्ट डेट किती आहे, क्लोज डेट किती आहे। आणि मित्रांनो, दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, तर मित्रांनो हे 3 पोस्ट दिलेले आहेत जे की टोटल नंबर ऑफ पोस्ट 6 आहेत। तर मित्रांनो, ही एक्झाम कोणती कंपनी कंडक्ट करणार आहे? तर मित्रांनो, हे एक्झाम मित्रांनो कंपनी जी आहे ती कोणती आहे मित्रांनो? IBPS जी कंपनी आहे, तर ही IBPS पॅटर्न एक्झाम कंडक्ट होणार आहे, राईट। तर मित्रांनो, आधी एक ऑलरेडी आपली झेडपीची IBPS एक्झाम कंडक्ट झालेली आहे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा सिलेबस खूप सिंपल होता, त्यानुसारच हा पण पेपर निघणार आहे। आणि मित्रांनो, डिटेल ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यामध्ये एक्झाम पॅटर्न वगैरे डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहेत। तसंच माझ्या मित्रांनो, जे MPSC ची ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे त्यामध्ये पण आता सर्व B.Pharm स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। त्याची मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे, तर त्या बॅचचे पण तुम्ही व्हिडिओ डिटेल मध्ये बघा, ती खूप चांगली पोस्ट असणार आहे मित्रांनो।
तसंच मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस काही नोटिफिकेशन वगैरे लागणार असतील तर ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लगेच भेटणार आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, ते जॉईन करू शकता. व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड पर्यंत शेअर करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.